केशव हळू 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 ये बाळा सांगतो बाळा कशीस बाळा तुला मारलं का ग त्यांनी काय आपल्या सोन्यासारख्या लेकीची काय अवस्था केली आहे त्यांनी आज देवीचे आणि पोलिसांचे आभार कसे मानू तेच कळत नाहीये मला आज आमच्या घरची लेक खरी सुखरूप परत आलीये आई अगं त्यांना एका वेगळ्या टीमने वाचवले पोलीस स्वतः म्हणाले स्पेशल टीमने स्वतःच्या जीवावर उदार होऊन त्यांना वाचवले म्हणून या सगळ्या मुलींना ते कोणीही असो ते समोर आले ना की पाय धरणार आहे त्यांचे मी तरी तू हलू नको ना असाच राहा इथे तू जवळ ये थोडासा इकडे ये आलो हा अरे हे असं एवढं काय फाडून ठेवलंय अहो दवाखान्यात पट्टी लावायला घेऊन गेलो होतो तिकडे त्यांना कुर्ता काढायला लावला तर लाजत होते का अहो लेडीज डॉक्टर होती म्हणून लाजत होते हा म्हणून ते डायरेक्टली फाडलं मग काय बॉस आल्या कातर घेतली टरा फाडलं आणि मग पट्टी लावली पट्टी लावताना पण लाजत होते त्या डॉक्टरला म्हणून ती पट्टी अशी लूज लागली आणि दवाखाना अख्खा डोक्यावर घेतला होता ते इंजेक्शन अरे हो ठीक आहे बस पुढे काय तुम्ही पण ना बच्चे सारखं करतात अरे बच्चे का फरक नाहीये फातिमा दुखते ते फातिमा नाही फातिमा नाही अरे कधी सांग हिला अरे घट्ट ते मला नाही अरे मी ते लूज ठेवलंय लूज नाहीये लूज ठेवायचंय मला अरे प्रेमानेच करते थांबा जरा नाही हो समजव ना थांबा ना जरा तरी समजव तिला दुखतंय ते मला लूज मला दुखतंय म्हणून मी ते लूज ठेवलंय तरी सांग ना दुखतंय ते नको ऐक माझं दुखतंय ते मला बस मला तरी खूप दुखते बस हळू बॉस दुखतंय ते मला नाही बॉस मी पेशंट आहे ना मला प्रेमाने हँडल करणं थोडंसं बॉस प्लीज बॉस हळू मला दुखतंय काहीतरी सांग ना मला मन माझं बावरत तुझं हसणं गालात मन माझं बावरत तुझं हसणं गालात रान फुल तूच राणी कस्तुरी तू गंधणारी काट्यावानी ठार तू ग मधावानी गोड ग धडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग धडक फडक रोक ठोक जिगर बाज तू ग निडर अशी कणखर तू तारिणीच तू ग ठीक आहे आता झुमतय गुड आता कसं झोमणार म्हणजे तसं नाही हो सर फातिमा कळलं असं ना हळुवारपणे एकदम करायचं असतं कळलं म्हणजे जरासं तुझं दुखलं नाही म्हणजे असं तू कसं वस करणं करतेस ना तसं मेरे को काय तू बोला तू मी करत होते पण तो फातिमा ऐका फातिमा मी तुम्हाला आहे ना माझ्या अनुभवावरून सांगतो हा उजवा हात आहे ना लय महत्वाचा असतो यात कसला अनुभव कॉमन सेन्स आहे आता उजव्या हाताला लागलाय म्हणजे उजवा हात महत्वाचाच आहे ना अरे तसं नाही फातिमा गप्प बसा तुम्ही हात जोड देवी जगत्तारिणी आई हाच तुझ्या कृपेमुळेच या घरची नात सुखरूप घरी परतलीये देवी आईमुळेच
दुष्ट शक्तीपासून तुझं रक्षण झालेलं आहे. नमस्कार कर, हळद कुंकू. गेल्या काही वर्षात रादर काही दशकांमध्ये आपल्या शहरामध्ये जे काही गुन्हे घडतायत ना, त्यामागे आपल्या शहरातली एक खूप मोठी व्यक्ती आहे असा मला संशय आहे. पण त्या व्यक्तीचा चेहरा अजून आपल्या समोर आलेला नाहीये. आणि वसुधाच्या केसमध्ये सुद्धा तीच व्यक्ती इन्व्हॉल्व आहे. तुम्ही लाच मागितली आणि ती घेतली अशी तक्रार आली आमच्याकडं. मी मुलींना सोडवलंय आपण आज, पण तो गुलाब आजही आपल्या हातातून निसटलाय. तो निदान कसा दिसतो एवढं तरी आपल्याला कळायला हवं होतं. तो कसा दिसतो, कसा राहतो, त्याचा आवाज कसा आहे, त्याच्याबद्दल काहीतरी कळलं असतं ना, तरी आपल्याला खूप मोठा क्लू मिळाला असता. त्या माणसाने स्वतःला मारून घेतलं नसतं ना, तर 100% काहीतरी क्लू मिळाला असता. पण ज्या अर्थी त्या माणसाने स्वतःला मारून घेतलंय ना, त्याला खूप मोठी भीती असणार आहे. इतकी मोठी भीती जी मरणापेक्षाही जास्त आहे. गुरुजी, गुरुजी, हा सौदा नाही होणार. मुलींना पोलिसांनी सोडवलं गुरुजी. काय हा सौदा खूप महत्वाचा होता गुलाब? आपला कोणी माणूस हाती लागला का? खूप मोठं चक्रव्यूह आहे. जे आपल्याला भेदावंच लागेल. करेक्ट. ॲट एनी कॉस्ट. रेखा, आज देवी जगत्तारिणीच्या कृपेमुळे आपली निशी सुखरूप घरी परत आली आहे. खरं दादा, देवीला सगळं नीट. मला सांगतो, खांडेकरांना फोन करून कळवलंस का? अरे, लक्षातच नाही आलं माझ्या. अरे असं काय, कळवायला नको का त्यांना? त्यांचा पण जीव भांड्यात पडेल, सून आहे होणारी. हो, लगेच कळवतो मी त्यांना. अरे, त्यांचाच फोन आला. मला वाटतं निशीची बातमी त्यांना कळली आहे. अहो, कळणारच ना त्यांना. त्यांचं न्यूज चॅनल आहे. तुम्ही फोन उचला आणि लाऊडस्पीकरवर ठेवा. हॅलो. हॅलो मिस्टर बेलसरे, मी कौशिकी खांडेकर बोलते. हा, बोला कौशिकी ताई. मी तुम्हाला फोन करणारच होतो निशीबद्दल सांगण्यासाठी. हो, मला निशिताबद्दलच विचारायचं होतं. ती आली का घरी? हो, आली घरी आली. आय एम सो ग्लॅड.